बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीला पूर आला आणि या पुरानं एका शेतकऱ्याचं अख्खं घर आणि संसारच वाहून गेलाय। सध्या या ठिकाणी आपण दृश्य पाहिली तर संपूर्ण साहित्य जे आहे ते अस्ताव्यस्त पडलेलं आहे। धुताडमल कुटुंब सध्या उघड्यावरती पडलेलं आहे। गेवराई तालुक्यातल्या टाकळगावमध्ये मी सध्या उभा आहे आणि या ठिकाणी सिंदफणा नदीला जो पूर आला त्या पुरानं सगळं काही वाहून गेलंय। या ठिकाणची ही संपूर्ण जी दृश्य आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। घरातलं संसार उपयोगी साहित्य असतील, जनावर सुद्धा, शेळ्या सुद्धा आणि काही कोंबड्या सुद्धा वाहून गेल्या। या शेतकऱ्यांच्या माझ्यासोबत धुताडमल शेतकरी आहेत। काय सांगाल बाबा, काय काय तुमचं वाहून गेलं? पूर आला होता? आमचे शेळ्या काही वाहवल्या, कोंबड्या काही वाहवल्या आणि घर पण सारं वाहवलं आणि सारे बाष्ण उष्ण सारे वाहवले, असे पत्र वाहवले। जी समजा जेव्हा पूर आला तेव्हा आम्ही लेकरं बाळ आम्ही घरात होतो। अचानक ते पाणी आलं। पाणी आल्याबरोबर आम्ही घराच्या बाहेर पळलो तर सारं वाहून गेलं। पत्र वाहवले, शेळ्या वाहवल्या। आता काय राहिलंय तुमचं? हे सगळं वाहून गेल्याला दिसतंय, भिंत पडली, पत्रे गेलेत, काय राहिले आता? आमचं काहीच राहिलं नाही। आता इथं करावं काय मुंशेनी? आम्हाला विचार आता काय करावं मुंशेनी? स्वतः आमच्या ह्याला करतो की काय करावं मुंशेनी? हे सारंच वाहून गेलंय। मग काय मदत दिली पाहिजे सरकारने? सरकारने आम्हाला मदत द्यावा, काही घर बांधून द्यावं, नाही तर 10-5 रुपये काय पैसे आम्हाला देऊन हे करावं, बांधून द्यावा। आता काय उपजीविका भागवायला? तुमचं धान्य, तुमचं साहित्य? धान्य नाही, काही नाही। आम्ही असेच बसलेलो होतो। आम्ही धान्य नाही, आम्हाला काही नाही। गुरं किती वाहून गेलेत? शेळ्यांचे? शेळ्या 4 शेळ्या गेल्या, कळडे गेले, काही कोंबड्या गेल्या, खंडिकशाक। आम्ही पळत होतो। एक जण पाण्यात उडी टाकली पोरांनी, तर पायाला खिळा घुसला त्याच्यात। तसंच बाहेर निघाला पोरगा, तसंच आम्ही दुसऱ्याच्या घरात गेलो। कधी हा पूर आला? कधी रात्री अचानक पूर आला? कधी तुम्हाला कळलं की आता पाणी वाढतंय? मग कधी पळाला तुम्ही? आम्ही रातचं पळवलो, पाणी वाढायला लागलं की रातचं एक पूर आला। लहान मुलं त्याचे पळवलो, त्याच्यातून पाणी लयच वाढलं। इतकं लेकराला घेऊन गाववाले आले 4-5 जण। अरे बाहेर निघा। तर आम्ही बाहेर निघालो, लेकरं घेतले। लेकरं घेऊन बाहेर पळवलो, दुसऱ्याच्या घरात गेलो। नक्कीच ही जी कथा आहे ती या ठिकाणच्या शेतकऱ्याची व्यथा आहे। अत्यंत बिकट अशी परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे आणि या ठिकाणी आता जर पाहिलं तर घरामध्ये काहीच उरलेलं नाही या शेतकऱ्यांनी। आणि या ठिकाणी या ज्या आई आहेत त्यांनी आता या ठिकाणी काही खाण्यासाठी पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करतायत। त्यांनी काही साहित्य बाहेरून विकत आणल्याचंही त्यांनी सांगितलं। काय सांगाल, काय काय तुमचं गेलंय? आता का जेवणासाठीची तयारी कर? काय धान्य नाही, धुन्य नाही, काय नाही, बसलो साहेब, काय करावा? आता सारं वाहून गेलंय, बसलो तर आराम झाला, काय करावं? आता पोटालाच काय नाही खायला। आता चेतिवली चूल आता आणायच्यात, काही करायचंय उलसक स्वयंपाक, चूल चेतिवली आता शिक। सकाळपासून चितागती बसलेलो। घरात काय काय साहित्य होतं तुमच्या संसारासाठी? तुम्ही जमवलेलं असेल, भांडे असतील, साहित्य, धान्य सगळं काय राहिलं आता? किती असतो, भरपूर असतो ना। कसं तरी पोटावर जगायचंय। शेत नाही, बाडी नाही, सारा केलेला काम कष्ट करून सारा वायाला गेला। मग आता काय, तुम्ही जर आम्हाला दिलं तर आम्ही खाऊ, नाही तर असंच बसू। काय सरकारकडे काय म्हणणं असेल तुम्हाला? काय मागणी? सरकारने आम्हाला संसार घेऊन द्यावा, पैसा आदला द्यावा, धान्य धुन्य द्यावा। आमच्या शेळ्या कळड सरळ गेलंय, आम्ही काय करावं? आता उघड्यावर बसलेलो। काय परिस्थिती होती ज्या वेळेला पुराचं पाणी घरात घुसत होतं? तुम्ही काय वाचवण्याचा प्रयत्न केला तुमच्या वस्तू? आमच्या वाचवायला काय, पळायलाच एक पाणी आल्यावर काय लेकरं बाळा दडवा का? ह्या संसारलाच बघावा। संसार बघितलंच नाही, लेकरं बाळा घेऊन पळवलं दुसऱ्याच्या घरात, शेजाऱ्याचे। कुठपर्यंत पाणी होतं? काय काय आता हे वाहून गेलंय? भिंत होती इथं, काय होतं? भिंत होती, इटाची भीत वाहून गेली, हे पत्र गेले, हे सर पडलं, हे इकून घर होतं। नक्कीच आपण या ठिकाणी हे जे धुताडमल कुटुंब आहे त्या कुटुंबियाचं हे सगळं घर होतं आणि ते घर आता पूर्णपणे पुराच्या पाण्याने वाहून गेलंय। घरातलं साहित्य, धान्य सगळं काही या शेतकऱ्याचं, या नागरिकाचं संपलेलं आहे आणि यांना शेती सुद्धा नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। एकूणच या ठिकाणच्या संपूर्ण परिसरातल्या शेतकऱ्यांचं आणि नागरिकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। कॅमेरामन हर्षल निकमसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.